तुमचं स्वागत आहे मित्रांनो एस बी कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही जर इथे पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सर्व जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला सर्व अपडेट्स भेटत राहतील. तर चला सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, ही अजून एक भरती आलेली आहे. हाय एक्सप्लोजिव्ह फॅक्टरी ही एक फॅक्टरी आहे, म्हणजेच म्युनिएशन्स इंडिया लिमिटेड. एक सेंट्रल गव्हर्नमेंटची PSU फॅक्टरी. तिच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती जॉब करण्याची एक संधी आलेली आहे. केमिकल प्रोसेस वर्कर म्हणजे CPW असं ह्या पोस्टचं नाव असणार आहे. याचं तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे मित्रांनो. नॅशनल लेवलचं अप्रेंटिसशिपचं सर्टिफिकेट मिळणार आहे, जे की तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप कामं येऊ शकतं. तर नक्की अप्लाय करा. चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या अशा सर्व जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला सर्व माहिती भेटत राहील. तर हे जे विभाग, ही कंपनी आहे हाय एक्सप्लोजिव्ह फॅक्टरी खडकी, म्हणजेच पुण्यामध्ये असणारे हा जॉब, आणि हा केंद्र सरकारचा जॉब. याची जी वयोमर्यादा आहे ती 18 ते 40 वर्षे आहे. SC ST साठी 5 वर्षाची आणि OBC साठी 3 वर्षाची सूट आहे. ऑल ओव्हर इंडियाची उमेदवार असतील, अनुभवाची काही गरज नाही आहे. फ्रेशर्स देखील अप्लाय करू शकतात, मेल फिमेल दोघं पण. अर्ज करण्याची जी पद्धती ती तुमची ऑफलाईन असेल. कुठे पाठवायचा अर्ज याचा ॲड्रेस पण मी तुम्हाला सांगणार आहे. अर्जाची काही फीस नाही आहे. नोकरीचा जो प्रकार आहे तो कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस आहे, जसं की मी सांगितलं तुम्हाला. निवड प्रक्रिया जी आहे ती डायरेक्ट तुमची मेरिट लिस्ट लागेल. ती मेरिट लिस्ट कशाच्या बेसवरती लागेल ते पण आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत मित्रांनो पुढे. तर आधी बघूया की महत्त्वाच्या इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन. तर 20 तारखेपासून हा जॉब ओपनिंग चालू झालेली आहे. याची ॲप्लिकेशन 4 सप्टेंबरपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. आणि अर्ज जो तुम्हाला पाठवायचा ते चीफ जनरल मॅनेजर हाय एक्सप्लोजिव्ह फॅक्टरी खडकी पुणे महाराष्ट्र, त्या फॅक्टरीच्या तुम्हाला चीफ जनरल मॅनेजरलाच हा अर्ज पाठवायचा आहे. अधिकृत जी वेबसाईट आहे ती munitionindia.in ही आहे, आणि नोकरीचं जे ठिकाण असेल तुमचं खडकी असेल पुणेला. तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पाठवा मित्रांनो, ज्यांना जॉब अप्रेंटिसशिप कोणी शोधत असेल तर त्यांच्यापर्यंत नक्की पाठवा. आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला सगळे येणारे जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती राहील. कोणताही जॉब अपडेट्स तुमचं मिस होणार नाही. तर आता पोस्ट बघूया काय काय याच्यामध्ये. एक टेन्युअर बेस्ड आहे, जे की मी केमिकल प्रोसेस वर्कर सांगितलं होतं आधी. CPWचे जे बेसिक पे असेल ते 19,900 प्लस DA असतील, डिअरनेस अलाउन्सेस. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्हाला एक नॅशनल अप्रेंटिसशिपचं सर्टिफिकेट भेटणार आहे, जे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप काम येईल. आणि रिझर्व्ह वॅकेन्सीज जसं अनरिझर्वसाठी 35, OBCसाठी 23, SCसाठी 13, STसाठी 6, EWसाठी 8, अशा टोटल 85 वॅकेन्सीज याच्यामध्ये आहे. तर आता बघूया क्वालिफिकेशन काय काय लागणार आहे. तर पहिलं तुमचं सर्टिफिकेशन झालेलं पाहिजे NCVT. जे कॅन्डिडेट हॅविंग NAC इश्यूड बाय NCVT, नाव NCVT. त्याच्यानंतर तुमचं ट्रेडचं झालेलं पाहिजे AOCPमध्ये, म्हणजेच अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट ह्या ट्रेडमधून झालेलं पाहिजे तुमचं. फिडर ट्रेड्स पाहिजे IMCP, MMCP, LSCP, PPO, फिटर, जनरल मेकॅनिस्ट, टोनर, शीट मेटल वर्कर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स. तर अशा याच्यामधनं झालेलं पाहिजे, आणि तुम्ही स्किल्ड पाहिजे. ठीक आहे. एज लिमिट बघूया, 40 वर्षापर्यंत अलाउड आहे. आणि SC STसाठी OBCसाठी रिलॅक्सेशन पण आहे त्याच्यामध्ये 5 आणि 3 वर्षाचं. द लास्ट डेट ऑफ द रिसिपियंट ॲप्लिकेशन विल बी क्रुशियल डेट फॉर डिटरमायनिंग द अप्पर एजेड. SC जसं की मी सांगितलं, SC STसाठी 5 वर्ष, OBCसाठी 3 वर्ष. आणि फॉर एक्स सर्व्हिस म्हणजे आहे त्यांच्यासाठी 3 वर्षाचं त्यांनी ते आरक्षण दिलेलं आहे. तर ॲप्लिकेशनची फीस ही काहीच नसणार आहे. मोड ऑफ सिलेक्शन सांगितलं मी तुम्हाला, सांगतो परत एकदा, की ते प्युअरली मेरिट बेसवरती होणार आहे. तर मेरिट बेस कशी लागेल, तुमचं जे NSCचं मार्कशीट आहे, ट्रेडचं प्रॅक्टिकल टेस्ट ऑनली, त्याचे ते मार्क लावतील. त्याच्यानंतर फॅक्टरी एक्सप्लोजी जी आहे त्याच्यामध्ये डिसाईड, त्याचं एक कट ऑफ तयार करेल, आणि जे कट ऑफ लागेल त्याच्यानंतर ते तुम्हाला बोलवतील, आणि तुमच्या इथं पण एक तुमची ते टेस्ट घेतील, आणि दोघाचा कंबाईन मिळून एक ते मग रिझल्ट लावतील. तर ते वेटेज जे त्यांनी कसं दिलेले आहे NCVTचं जे त्याचं आणि प्रॅक्टिकल टेस्टचं असं 80-20चं पोर्शन तुम्हाला ते रिस्पेक्टिव्हली दिलेलं आहे, आणि ते दोघाचा मिळून नंतर ते कट ऑफ लावतील. आता प्रिपेअर लिस्ट जेव्हा ते करतील, मेरिट लिस्ट प्रिपेअर, तेव्हा फर्स्ट प्रेफरन्स कोणाला देईन, ते एक्स अप्रेंटिसशिपला देईन, ज्यांचं अप्रेंटिसशिप ऑलरेडी झालेलं असेल. सेकंड प्रेफरन्सेस कोणाला देईल, ज्यांचं AOCP ट्रेड असेल. त्याच्यानंतर थर्ड प्रेफरन्स ते कोणाला देईन, जे इंगेज आहे अशा टेन्युअर बेसिसमध्ये, CPW किंवा DBWT. आणि लास्टचा जो रेफरन्स असेल तो ऑर्डरन्स फॅक्टरी अँड गव्हर्नमेंट प्रायव्हेट ऑर्गनायझेशन, जनरल मेकॅनिस्ट, हे यांना मग ते शेवटचं देईल ते कॅन्डिडेट्स, म्हणजे त्यांनी प्रेफरन्स पण सेट केलेले आहे ऑलरेडी. तर कॅन्डिडेट्स क्वालिफाईंग इन NSC, NCVT अँड ट्रेड प्रॅक्टिकल टेस्ट विल बी कॉल्ड फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलेलं आहे त्यानंतर, तुम्ही जर समजा एलिजिबल झाले तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे करण्यात येईल. त्यानंतर रिजेक्ट जर झाले तुम्ही, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
तुमचं नॉन अवेलेबिलिटी, रिक्विजाइट्स, डॉक्युमेंट, टेस्टिमोनियल, नॉट मीटिंग असं जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही डिस्क्वालिफाईड केलं जाईल. त्याच्यानंतर जी ॲडव्हर्टाईज आहे त्याच्यामध्ये काही जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत त्यांनी. तुम्हाला काही लागणार आहेत ते सगळं, काय सर्टिफिकेट लागणार आहे, कसं काय लागणार आहे, कुठे पाठवायचं, सगळं डिटेल्समध्ये दिलेलं आहे मित्रांनो ॲडव्हर्टाईजमध्ये, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकणार आहे. तुम्ही जर अप्लाय करणार असाल तर जनरल इन्स्ट्रक्शन ज्या दिलेल्या आहेत त्या पूर्ण डिटेल्समध्ये नक्की वाचा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.